श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. मागील कथेत अल्ली मोहम्मद यांनी अण्णासाहेब दाभोलकरांना श्री साईबाबांची तस्वीर दिली याचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर त्या तस्वीरीविषयी जाणून घेण्याची अण्णासाहेबांची जिज्ञासा जवळजवळ 9 वर्षांनी पूर्ण झाली. कारण मधल्या काळात अल्ली मोहम्मद त्यांना कधी भेटलाच नाही. तो भेटल्यानंतर त्याने या तस्वीरीविषयी जी कथा सांगितली ती अशी. तो म्हणाला, एके दिवशी मी मुंबईलाच काही कामानिमित्त कुठेतरी जात होतो. बाजारातील एका दुकानात मला साधू संतांची चित्रे विकावयास ठेवलेली दिसली. त्यात श्री बाबांची तस्बिरे होती. ती मला आवडली म्हणून मी विकत घेतली. ती घरातील भिंतीवर लावली. मी तिचे नित्य दर्शन घेत असे. ती तस्बीर तुम्हाला देण्याच्या 3 महिने आधी मी माझ्या मेव्हण्याकडे नूर मोहम्मद पीरभॉयकडे राहावयास गेलो. त्या अवधीत माझ्या सुजलेल्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. माझ्या घरात श्री बाबांच्या तस्बिरी बरोबरच बाबा अब्दुल रहिमान, मौलाना मोहम्मद हुसेन साहेब, ताजुद्दीन बाबा अशा अनेक सुफी संतांच्या तस्बिरी होत्या. मोहम्मद हुसेन थारी यांच्याकडे बाबा अब्दुल रहिमान यांचे एक चित्र होते. ते त्यांनी मला दिले. माझा मेवना बाबा अब्दुल रहिमान यांचा भक्त होता म्हणून ते चित्र मी त्याला दिले. त्यानंतर जवळजवळ 8 वर्ष ते त्याच्या मेजाच्या खणातच पडून होते. एके दिवशी योगायोगाने ते चित्र माझ्या दृष्टीस पडले. ते मी एका छायाचित्रकाराकडून मोठे करून घेतले. त्याच्या अनेक प्रती काढल्या. त्या आम्ही नातेवाईकांना व मित्रांना दिल्या. माझ्या घरात असलेले त्यांचे चित्र हे त्यापैकीच एक होते. माझ्या मेवण्याने त्या चित्राची एक सुंदर तस्वीर तयार केली. ती बाबा अब्दुल रहिमान यांच्या दरबारात जाऊन त्यांना अर्पण केली. तेव्हा ते रागाने नूर मोहम्मदला मारायलाच उठले. त्यांनी खूप निंदा केली आणि त्याला दरबारातून घालवून दिले. तेव्हा एका तस्बिरीपायी आपण गुरुच्या रोषाला कारण झालो या विचाराने त्याने स्वतःच्या घरातील सर्व तस्बिरी समुद्रात विसर्जित केल्या. इतके करूनही तो थांबला नाही, तर ज्यांना ज्यांना त्याने तस्बिरी दिल्या होत्या त्या सर्वांकडून त्या मागून आणून त्यांना विसर्जित केल्या. आजारपणामुळे मी नूर मोहम्मद कडेच राहत होतो. एके दिवशी तो मला म्हणाला, या संतांच्या तस्बिरीमुळेच बाबा अब्दुल रहिमान माझ्यावर रागावले ती तुला माहीतच आहे. या तस्बिरी घरात ठेवल्याने संकट येते असे माझा अनुभव आहे. म्हणून तू सुद्धा तुझ्या घरातील संतांच्या चित्रांचे विसर्जन कर. त्यानंतरच तुला बरे वाटेल. मग त्याने माझ्या घरातील चित्रांचे व तस्बिरींचे विसर्जन केले. पूर्ण बरे झाल्यानंतर मी माझ्या घरी राहावयास गेलो. तेव्हा दारासमोरील भिंतीवर असलेली श्री बाबांची तस्बीर तेथेच होती. ती माझ्या मेव्हण्याने पाहिली तर तिचेही विसर्जन करील म्हणून मी ती कपाटात ठेवली. ती कोणाला द्यावी असा प्रश्न मला पडला होता. मी बरेच दिवस साई भक्ताच्या शोधात होतो. एके दिवशी मी पीर मौलाना यांच्या दरबारात गेलो असताना मुजावर इस्मूला माझे मनोगत सांगितले. त्याने मला तुमचे नाव सुचविले. म्हणून आम्ही ती तस्बीर घेऊन तुमच्याकडे आलो. तुमच्याकडे त्या तस्बिरीची नित्यपूजा होत आहे याचेच मला समाधान आहे. डहाणूचे मामलेदार बाळासाहेब देव हे श्रीबाबांचे परम भक्त होते. नोकरी सांभाळून रात्रीच्या वेळी ते आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन व त्यावर चिंतन मनन करीत असत. भगवद्गीतेचा एक अध्याय वाचणे हा त्यांचा नित्यनेम होता. त्यांना ज्ञानेश्वरी वाचण्याची खूप इच्छा होती, पण ती वाचण्यास घेतली की काही ना काही अडचण येऊन त्यात खंड पडे. असे अनेकदा घडले. तेव्हा त्यांनी जोपर्यंत श्री बाबांकडून ज्ञानेश्वरी वाचण्याची आज्ञा होत नाही तोपर्यंत तिचे वाचन करायचे नाही असा निश्चय केला. इसवी सन 1914 मध्ये फेब्रुवारी महिन्यात बाळासाहेब आईला व बहिणीला बरोबर घेऊन शिर्डीस आले होते. त्यावेळी जोगांनी त्यांना विचारले, बाळासाहेब, आपण ज्ञानेश्वरी का वाचत नाही? ते म्हणाले, मला ज्ञानेश्वरी वाचण्याची खूप इच्छा आहे, पण वाचायला घेतली की अनेक अडचणी येऊन तिच्या वाचनात खंड पडतो. म्हणून जेव्हा श्री बाबा आज्ञा देतील तेव्हाच मी ती वाचणार आहे. जोग म्हणाले, तुम्ही एक ज्ञानेश्वरी घ्या. ती श्री बाबांच्या हातात द्या. त्यांनी ती परत दिली की वाचण्यास सुरुवात करा म्हणजे खंड पडणार नाही. त्यावर बाळासाहेब म्हणाले, श्री बाबा माझे मनोगत जाणतात. ते माझी इच्छा नक्की पूर्ण करतील याची मला खात्री आहे. मग मी अन्य युक्तीचा का अवलंब करू? त्यानंतर बाळासाहेब श्री बाबांच्या दर्शनासाठी मशिदीत गेले. तेथे बालकरामांची भेट झाली. त्यांनी एकमेकांची विचारपूस केली. बाळासाहेबांनी त्यांना विचारले, बाबांनी तुम्हाला कशा प्रकारे उपासनेला लावले हे जाणून घेण्याची माझी खूप इच्छा आहे. बालकराम म्हणाले, याविषयीचा सर्व वृत्तांत मी तुम्हाला दुपारची आरती झाल्यावर सांगेन. ते मान्य करून बाळासाहेब मुक्कामी गेले. दुपारी थोडी उसंत मिळताच बाळासाहेब व बालकराम दीक्षितांच्या माडीवर जाऊन बसले. तेथे बालकरामांनी त्यांना श्री बाबांनी त्यांच्यावर कशी कृपा केली ते सांगितले. तेव्हा त्यांच्या व्यक्तिगत उपासनेविषयी जाणून घेण्याच्या उद्देशाने बाळासाहेबांनी विचारले, आता ब्रह्मचिंतन कसे करावे याविषयी बाबांनी तुम्हाला काय मार्गदर्शन केले ते सांगा. त्या संदर्भात बालकराम काही सांगणार तोच एक गृहस्थ तिथे आले व बाळासाहेबांना म्हणाले, बाबांनी तुम्हाला बोलावले आहे. निरोप मिळताच ते तात्काळ मशिदीत गेले. त्यावेळी तेथे अन्य कोणीही नव्हते. बाळासाहेबांना पाहता श्री बाबा म्हणाले, का रे, तू माझी चिंधी का चोरलीस? बाळासाहेब म्हणाले, बाबा,
हे तुम्ही काय बोलत आहात? कोणती चिंधी? मी ती कशासाठी चोरू? बाबा म्हणाले, हे मला कशाला विचारतोस? चिंधी चोरण्याची बुद्धी तुला झाली आणि ती तूच शोधून दे. ते ऐकून बाळासाहेब संभ्रमात पडले. काय बोलावे हेच त्यांना सुचेना. त्यांनी चिंधी शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती सापडली नाही. तेव्हा बाबा संतापून म्हणाले, तुझे एवढे वय झाले, पण चोरी करण्याची खोड काही गेली नाही. एवढ्या लांबून तू चोरी करायला येतोस काय? माझा राग तुला माहित नाही म्हणून तू हे धाडस केले. यापुढे चोरी करताना दिसलास तर तुला इथेच कापून टाकेन. बऱ्या बोलाने माझी चिंधी मला आणून दे. तेव्हा बाबांचे ते उग्र रूप पाहून बाळासाहेबांना खरोखरच भीती वाटली. काही केल्या त्यांना चिंधीचे कोडे सुटेना. त्यानंतर बाबांनी त्यांना मशिदीतून घालून दिले. बाळासाहेबांना खूप वाईट वाटले. त्यांनी घडलेला प्रकार जोगांना व बालकरामांना सांगितला. थोड्या वेळाने बाबांचा राग शांत झालेला पाहून बाळासाहेब पुन्हा त्यांच्यापाशी गेले. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, चिंधी सापडली का? बाळासाहेबांनी नाही असे उत्तर दिले. बाबांनी त्यांना जवळ बोलावले, म्हणाले, अरे, मी तुला भरजरी शेला देण्यास तयार असताना चिंध्या कशाला चोरतोस? मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देण्यास तयार आहे ना. मग तू बालक्रमाकडे तुम्हाला बाबांनी कसे उपासनेला लावले? तुम्ही ब्रह्मचिंतन कसे करता? या चौकशा कशासाठी केल्यास? हे तुझे वागणे मला मुळीच आवडले नाही, म्हणून मी तुझ्यावर रागवलो. ते ऐकून बाळासाहेबांना आपली चूक समजली. श्री बाबा बाळासाहेबांना म्हणाले, सध्या तू काय करतोस? ते म्हणाले, मी काहीही करीत नाही. तेव्हा बाबा म्हणाले, आता तू ज्ञानेश्वरीचे वाचन कर. ती वाचताना निरूपणी करीत जा. ते ऐकून बाळासाहेबांना अतिशय आनंद झाला. श्री बाबांच्या आज्ञेनुसार त्यांनी ज्ञानेश्वरीच्या वाचनास सुरुवात केली. पण तिचा अर्थ समजेना. तेव्हा एका गुरुवारी श्री बाबा त्यांच्या स्वप्नात गेले व म्हणाले, ज्ञानेश्वरी वाचतोस खरा, पण तुला समजतेस का? बाळासाहेब म्हणाले, नाही. बाबा म्हणाले, मग तुला ती केव्हा समजणार? ते ऐकून बाळासाहेबांना एकदम रडू आले. ते म्हणाले, बाबा, आपल्या कृपेशिवाय ज्ञानेश्वरी वाचणे म्हणजे नुसते परिश्रमच आहे. तिचा अर्थ समजणे हे तर त्याहूनही कठीण काम आहे. बाबा म्हणाले, तू ज्ञानेश्वरी वाचताना खूपच घाई करतोस. असे वाचन काय कामाचे? यापुढे वाचन करताना अर्थ समजून घेऊन सावकाश वाचत जा. आता माझ्याजवळ बसून तू नीट वाच बघू. ते ऐकून बाळासाहेब ज्ञानेश्वरी आणण्यास गेले आणि त्यांना जाग आली. त्यानंतर मात्र ज्ञानेश्वरी आणि अन्य ग्रंथ वाचताना ते शांतपणे व लक्षपूर्वक वाचू लागले. श्री बाबांच्या कृपेने त्यांना ज्ञानेश्वरी आत्मसात झाली. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.